राजकारण करतो। किती दडपशाही या राज्यामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम हे करतायत, परंतु जनता हे उघड्या डोळ्यानं बघते। निश्चितपणे त्याचं उत्तर भविष्य काळात महायुतीला मिळेल। प्रताप सरनाईक बोलतात आम्ही कोणतेही आदेश पोलिसांना दिले नाहीत याबद्दलचे। मग त्याने मागं घ्यावेत आदेश। त्यांनी दिले नाही म्हणत असतील त्यांनी पोलिसांना सांगावं हे बंदी आदेश मागं घ्यावेत, त्यांना अधिकार आहे। ते मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून बोलू शकतात आणि सांगू शकतात किंवा हे आदेश मागे घ्या म्हणून। सर मराठी भाषिकांच्या विरोधी उरलेले सगळे एकत्रित करायचे असा काहीतरी वास मला या सगळ्यात दिसतोय। महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर त्याच्यावर बंदी करणं, त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करतात याचा अर्थ जाणीवपूर्वक मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतोय। हा मराठी माणसाचा आहे आणि माकडे एकत्र आली म्हणून काही जंगलात त्यांची सत्ता येत नाही। इकडचे वाघ आम्ही आहोत, वाघाला किती काळ पिंजरात ठेवाल, आम्ही रस्त्यावर 100% येऊ। पोलिसांनी हे बघा रक्त सगळीकडे साकळले, गळाला पूर्ण गळा इकडे पकडून पोलिसांनी नेलाय। मात्र हे फक्त पोलिसांचं कार्य नाहीये, देवेंद्र फडणवीस आणि हा फक्त माझ्या गळ्याला नखरे लावले।